छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ती लुप्त असण्याचा काळ जर आपण बघितला तर तो जवळपास 180 वर्षाचा आहे. म्हणजे 1749च्या सुमारास छत्रपती संभाजीराजांचे पुत्र शाहू महाराज यांचं निधन झालं. 1761च्या सुमारास माझ्या माहितीप्रमाणे ताराराणींचं निधन झालं. आणि तरी हा प्रश्न निर्माण होतो. या संपूर्ण काळामध्ये उल्लेख कुठेच नाही छत्रपती शिवाजी महाराजांची त्यानंतरच्या काळामध्ये. हा मला समाजशास्त्रीय हा प्रश्न पडतो की मग का ही प्रेरणा नव्हती, की ही प्रेरणा दाबली गेली होती, की ही प्रेरणा विसरली गेली होती, ही विस्मृतीत गेली होती. आणि मग जेव्हा 1869 मध्ये महात्मा ज्योतिराव फुलेंची ती समाधी शोधतात, त्या समाधीवर फुलं वाहतात, पुढल्या वर्षी शिवजयंती ही साजरी केली जाते. हिराबागेतच सभा ठरली होती आणि माझ्या माहितीप्रमाणे चाफळकर स्वामी त्या सभेचे अध्यक्ष होते. ही हिराबागेत झालेली सभा आहे. आणि त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले हा पहिला पोवाडा लिहितात छत्रपती शिवाजी महाराजांचा. त्या पोवाड्याची जर प्रस्तावना बघितली तर या प्रस्तावनेत फार महत्वाची गोष्ट महात्मा ज्योतिराव फुलेंनी लिहिलेली आहे की ती म्हणजे सर्वसामान्यांना हा राजा कळावा, हे छत्रपती कळावेत या हेतून त्यांनी लिहिले.